गांधीनगर बांधकाम कारवाई प्रश्न आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी महापालिकेच्या वतीने घेतलेल्या भूमिकेवर कृती समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला। कोल्हापूर शहराच्या विकासाची आयुक्तांना काळजी नाही असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी वक्तव्य केल्यानं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड बैठक सोडून उठून गेले। त्यामुळे कृती समितीचे कार्यकर्ते अवाक झाले। महापौरांच्या परवानगीशिवाय आयुक्त बैठकीतून निघून गेल्यानं कृती समितीच्या सदस्यांनी त्यांचा निषेध केला। कोल्हापूर शहराच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोल्हापूर महापालिकेची अवस्था पांगळ्या घोड्यासारखी झाल्याचं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावरून कृती समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते। आयुक्तांनी कोल्हापूरकरांची माफी मागावी आणि शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज कृती समितीनं महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली। पाण्याची उचल आणि बिलिंगमधील तफावत मोठ्या प्रमाणात असल्यानं पहिल्यांदा गळती काढणं महत्त्वाचं आहे असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं। गांधीनगर बांधकाम प्रकरणात कारण नसताना प्रशासन पळवाट काढत आहे। महापालिकेची भूमिका आयुक्तांनी स्पष्ट करावी अशी मागणी अनिल कदम यांनी केली। तर गोरगरिबांची अतिक्रमणं काढली जातात पण धनदांडग्यांची गांधीनगरमधील अतिक्रमणं का काढली जात नाहीत अशी विचारणा राजू जाधव यांनी केली। शहराच्या विविध प्रश्नांवर कृती समितीच्या सदस्यांनी आपली मतं व्यक्त केली। दरम्यानच्या कालावधीत आयुक्त या बैठकीत सहभागी झाले। त्यावेळी महापालिकेची अवस्था पांगळ्या घोड्यासारखी झाल्याचा उल्लेख करून कोल्हापूरकरांचा अपमान केलाय, त्यामुळे आयुक्तांनी माफी मागावी अशी मागणी बाबा पार्टे यांनी केली। त्यावर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं। शहराची हद्दवाढ होण्यापूर्वी महापालिकेची परिस्थिती सुधारली पाहिजे। महापालिकेचा खर्च महिन्याला 40 कोटी होतोय। शहराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं आपण पांगळा घोडा शब्द वापरला होता, त्या वाक्याचा वेगळा अर्थ काढला जातोय असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर गांधीनगर कारवाईबाबत ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी आयुक्तांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला। त्यावर मलाही या शहराची काळजी आहे असं आयुक्तांनी सांगितलं। त्याला ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी प्रत्युत्तर दिल्यानं आयुक्त अस्वस्थ झाले आणि बैठक सोडून निघून गेले। त्यामुळे महापौर रुपाराणी निकम यांच्यासह सर्व सदस्य अवाक झाले। अशा प्रकारे बैठकीतून उठून जाणं चुकीचं आहे अशी भावना सदस्यांनी बोलून दाखवली। तर महापौरांनीही आयुक्तांच्या या वर्तनावर आक्षेप घेतला। आपण याबाबत आयुक्तांशी बोलू असं सांगून महापौरांनी कृती समितीच्या सदस्यांची समजूत काढली।